शिवछत्रपती राजे शिवछत्रपती. नमस्कार, माझे नाव राधिका संजय शिंदे. आज मी तुम्हाला इतिहासात होऊन गेलेल्या व आजही अब्जावधी लोकांच्या मनात आधी राज्य करणाऱ्या एका महान राजाबद्दल सांगणार आहे, ज्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहारे येतात, अंगातलं रक्त सळसळतं, अंगात 36 अद्भुत बळ येतं. असा एक राजा जो फक्त रयतेसाठी जगला, असा एक योद्धा जो फक्त लोकहितासाठी झटला, आणि असा एक नेता जो फक्त न्यायाविरुद्ध लढला, आणि असा एक वीरपुत्र ज्याने स्वराज्याचा पाया रचला. महाराष्ट्राचा मान, महाराष्ट्राची शान व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आज मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी आशा व्यक्त करते. शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही अशा सत्ता थैमान माजवत होत्या. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या खुशीतून एक तारा चमकला. भगवा चंद्राचा शिवनेरीवर प्रगटला. शिवनेरीवर एक तारा चमकला व जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या हातात स्वराज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार तर बार झाला ग पगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याच अफजल खान, हिता जागता जणू सैतान. अफजल खान मोठ्या गुलमीत, अंगी दहातीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. ती सत्तेचे बळ असणारे. त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे. ती प म्हणजे परत न फिरणारे. ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे. शी म्हणजे शिस्तप्रिय. वा म्हणजे वाणीस तेज. जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र. म म्हणजे महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे. रा म्हणजे राज्याचे हितचिंतक. ज म्हणजे जनतेचा राजा, म्हणजेच माझे छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. माझे नाव ज्ञानेश्वरी पोले. मी आपल्या समोर शिवरायांविषयी गीत सादर करीत आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, आई जिजाऊंचा तो लाडका, आई जिजाऊंचा तो लाडका. सोसला वार त्यांनी तलवारीचा, शोभे भाळी टिळा गंधा. माझे नाव ऋतुजा वैजनाथ तक्ते. मी तुमच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना 2 शब्द सांगते. शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. छत्रपती त्यांनी आपल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्या 12 हातीचं बळ संचारते अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊच्या पोटी शूरवीर तेज प्रतापी बाळ जन्माला आला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवलं गेलं. आईचे वात्सल्य, वडिलाचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगातला. स्वराज्य स्थापनेचे संकल्प त्यांच्या रक्तात रुजवली. मग राजे आयुष्यभर स्वराज्याचे पताका फडकावत ठेवले. झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे. भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे. घाबरताच काय कुणाला? शिवाची वाघ आहेस तू, शिवाची वाघ आहेस. प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करते. आयुष्याचे काही क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरून बनता येत नाही. 16व्या शतकात आज एक तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट, सनई चौघडे वाजू लागले. एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कड्या कपाड्यात दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, पुष्टांचा सारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला.
अरे माझा राजा जन्मला, इतिहास घडविणारे आम्ही येथे जन्मलो ना कुठे. झुकविले त्या हिमालया पुजतो आम्ही शिवराय. सहन होणार नाही स्वराज्याची फरे, परंतु आमच्या हृदयात धडकतात. आऊसाहेब विसरलो नाही तो मावळ्यांचा लढा. शंभूराजे आठवले की डोळ्यात अश्रू आपोआपच येतात. अश्रू आपोआपच येतात. जिथं पडती पाऊल आमची त्यास दिसत होत्या वाटा. अरे जिथं पडती पाऊल आमची त्यास दिसत होत्या वाटा. वाकत तर नाही पण मोडणार पण नाही. परंतु मराठा म्हणायचं तरी कोणाला? मराठा म्हणायचं तरी कोणाला? मरेल पण मागे हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असो की कुठल्या धर्माचा असो, तोच खरा मराठा. आज आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करत आहोत. शिवजयंती कशी काय साजरी करावी हा एक मुद्दा आहे. जयंत्या सगळ्याच्याच साजरे होतात का हो? आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर? जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी लढते ना, त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि जिजाऊच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वतः तरो कुणी वादळ, डोळ्यात तरो कुणी आग. देव आमचे छत्रपती, हेच आमचा मराठी वाघ, हेच आमचे मराठी वाघ. नेहमीप्रमाणे मी सांगेन, महाराजांचं जर नाव हातावर करायचं असेल तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही. महाराजांचं जर लॉकेट गळ्यात घालायचं असेल तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही. महाराजांचं जर नाव तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कुठलाच व्यसनीय पदार्थ असणार नाही, याची काळजी घ्या. थोडक्यात एवढेच बोलावेसे वाटते. थोडक्यात एवढेच बोलावेसे वाटते. विजय सारखी तलवार चालून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नखानं अफजल खानाला फाडून गेला. वाघ नखानं अफजल खानाला फाडून गेला. मुठभर मावळ्यांना नेऊन हजारो शैतानांना लढवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढवून गेला. स्वर्गात गेल्यावर त्यांनी देवाला झुकून मुजरा केला. असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. शिवबा होऊन गेला. शुभ जन्मला राजांचा अधिपती, अहो सारे राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्री. सांगतो गाई गाता शौर्यांची, कृष्ण कोयना गाती गाणी तुझ्या ग कीर्तीची. कृष्ण कोयला गाती गाणी तुझ्या ग कीर्तीची. स्वराज्य जननी माय जिजाई तुझा करारी बाणा. लीन सदा ग तुझ्या चरणी साऱ्यांच्या माना. जिजाई मानाचा मुजरा, आई घे मानाचा मुजरा. तुला ग मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा. माय भवानीने भरली ग तुझीच पावन ओटी. शिवसूर्याने जन्म घेतला आई तुझ्या ग पोटी. संस्कारातून पुत्र घडविला तू दिव्य तेजाचा. दृष्टांचा तो काळच ठरला रक्षक रयतेचा. नीतिशील अनधर्मशील हे महा हृदयाचा. गौरव गाती दाही दिशा तो आतंक कार्याचा. मानाचा मुजरा गजिजाई मानाचा मुजरा. तुला घे मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा. स्वाभिमान तू दिदला अम्मा, न्याय धर्म दिदला. शिवशंभूची बनली छाया, राष्ट्र धर्म जपला. आबराखली महाराष्ट्रांची तुझी कृपा सारी. निर्भीड केली मुलेले करे निर्भय अबला नारी. निर्भीड केले मुलेले करे निर्भय अबला नारी. गुलामीतून मुक्त वाघिले स्वराज्याचे वारे. तव कीर्तीचे गाती पवाडे चंद्र सूर्य अन तारे. तव कीर्तीचे गाती पवाडे चंद्र अन तारे. जिजाई मानाचा मुजरा, आई घे मानाचा मुजरा. तुला ग मानाचा मुजरा, जिजाई मानाचा मुजरा. माणसा काळ होता, सोहीकडे विक्राळ होता. राजे चिंतेत होते, आऊसाहेब दुःखात होत्या. कोंढाणा दक्षिणचा प्रवेशद्वार व मराठी अस्मितेचे प्रतीक. राजे
कोंढाणा सर करायला खूप अवघड आहे. जोपर्यंत कोंढाणा सर होत नाही तोपर्यंत आमच्या मनाला विसावा नाही. कोंढाणा सर करायची हिमाकत एकच जण करू शकतो आऊसाहेब, तानाजी मालुसरे. पण त्याच्या मुलाचे तर लग्न आहे. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. हर हर महादेव. घेतलात प्रण होता, घेतलात प्रण होता, त्याग तो महान होता, त्याग तो महान होता. हर 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 झाली गर्जना निघाला ताना, हर 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 झाली गर्जना निघाला ताना. जीर जी जी जीर जी 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 जीर जी जीर जी जीर जी. जिकडे तिकडे हलकल्लोळ माजला, इतिहास रचाया कोंढाणा सजला. राजांना बातमी मिळाली, राजे आले. कुठाय माझा तान्हा, कुठाय माझा तान्हा. हात जोडून गुडघ्यावर सूर्याची बसले. राजे म्हणाले, सिंह गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. मुठभर मावळ्यांनी गड सर केला, मुठभर मावळ्यांनी गड सर केला. अरे मावळ्यांनी गड सर केला, अरे मावळ्यांनी गड सर केला. गड कोंढाणा सिंहगड झाला, गड कोंढाणा सिंहगड झाला, सिंहगड झाला, सिंहगड झाला. जीर जी 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 जी. धन्यवाद.